नमस्कार, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. तर त्यासाठी मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो भेंडी घेतलेली आहे. मस्त कोवळी अशी छान हिरवीगार भेंडी घ्यायची. तर तिला मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. धुवून घेऊन मी आता एका गाळणीमध्ये काढून एक मस्तपैकी फडक्यावरती तिला वाळत टाकून देणार आहे. म्हणजे जवळपास मी भाजी करायच्या अर्धा तास 1 तास आधीच मी भेंडी धुवून घेते व वाळत टाकून देते. ज्यामुळे काय होतं ना, की आपली जी भेंडी आहे ती आपल्याला पुसायचा वगैरे जो कष्ट असतात, म्हणजे जो एक काम असतं ते आपलं वाचून जातं. तेवढ्या वेळात आपलं दुसरं काम होतं. त्याच्यामुळे मग मी आधीच तिला धुवून वगैरे वाळत पंख्याच्या खाली वाळत ठेवून देते. आता कसं पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडंसं 1 तास लागतो, 1 तास अर्धा तास. नाही तर उन्हाळ्यात तर पटकन होते. आता बघा माझी जी भेंडी आहे ती वाळून गेलेली आहे. आता आपण हिला कट करून घेणार आहोत. तर कट करायच्या आधी आपल्याला हिची जे देठ आहे पुढचं व मागचा जो शेंडा आहे तो थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी जे देठ आहेत आणि जे मागचे शेंडा आहे ते भेंडींचे पूर्ण कट करून घेत आहे. तर माझी संपूर्ण भेंडी कट करून झाली मागचे पुढचे देठ. आता मी तिला कापून घेणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे कट करणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायचं तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. तुम्हाला पाहिजे गोल, तुम्हाला पाहिजे लांब, जसं आवडेल तसं तुमच्या आवडीनुसार. तर मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. तर आपल्याला ही संपूर्ण भेंडी कट करून घ्यायची आहे. बघा तुम्ही डबल 2 याच्यात पण कट करू शकतात. बघा मी आता दाखवते तुम्हाला तिथं. हे बघा अशा प्रकारे पण कट करू शकतात. तर आपली जी भेंडी आहे ती संपूर्ण भेंडी कट करून झालेली आहे. तर आता आपण वळूया आपल्या मसाल्यांकडे. तर मी घेतली चटणी, जिरं, मसाला, हळद, शेंगदाणे, मोहरी, कोथिंबीर, लिंबू आणि लसूणच्या पाकळ्या जवळजवळ 10-12 असतील. त्यानंतर आता आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले होते, कारण मी भाजून ठेवून घेते बरेचसे शेंगदाणे. त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेतलं. त्या मिक्सरच्या भांड्यावरती मी साल न काढता शेंगदाणे टाकते. तुम्हाला जर कधी साल पाहिजे असेल तर राहू द्या, नसेल पाहिजे तर काढून घ्या. तर आता मी त्याच्यात टाकले शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण. आणि आता आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये चटणी तुम्हाला जेवढी भाजीला वापरायची असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये चटणी टाकून घ्या, तुमच्या इच्छेनुसार. तुम्हाला तिखट आवडत असेल थोडी एक्स्ट्रा घ्या, मीडियम आवडत असेल तर व्यवस्थित तुमच्या हिशोबाने चटणी घेऊन घ्या. तर चटणी झालं. मी आता मिक्सरमध्ये हे जे सारण आहे ते मिक्सरमध्ये काढून घेतलं. तर थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे, कारण कसं जास्त बारीक जर राहिलं ना मग त्या भाजीची चव थोडीशी बिघडून जाते. त्यानंतर आता मी गॅस ऑन केला. गॅसवरती कढई ठेवली. आता कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तर मी तेल घेतलं. जवळजवळ माझी तेलाची पळी जी ती छोटी आहे त्याच्यामुळे मी 3 पळ्या तेल घेतलं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त जसं घ्यायचं तसं घेऊ शकतात. त्यानंतर मस्त तेल तापू द्यायचं आहे. त्याच्यात टाकायची मोहरी. नंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता जिरं. आणि आता टाकायचे त्याच्यामध्ये आपण जी भेंडी कापून घेतली ती भेंडी. तर ही भेंडी आपल्याला तोपर्यंत परतवायची आहे जोपर्यंत तिचा जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत आपल्याला ही भेंडी परतवायची आहे. कारण कसं असतं ना, आपण जर कधी कच्ची म्हणजे जी पाणी असताना जर कधी भेंडीमध्ये मसाले वगैरे सगळं टाकून दिलं ना तर मग ती भेंडी चिकट होते. तर आता मी त्याच्यात टाकते हळद. आता हळद टाकली आणि आता हळद टाकून असं अजून आपण जवळजवळ तिला म्हणजे अर्धी शिजलेली अशी एवढी आपल्याला शिजवायची आहे, तिला अर्धी शिजलेली गेली पाहिजे. त्यानंतर आपण जे सारण केलं होतं शेंगदाण्याचं ते टाकलं आहे. तर मी याच्यात शेंगदाण्याची जी साल आहे ना ती काढलेली नाही आहे, कारण सालमध्ये ना प्रोटीन असतं. सहसा मी शेंगदाण्याची साल काढत नाही, क्वचित काढते. मी साल सकटच शेंगदाणे वापरते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकतात, पण माझ्या हिशोबाने जर कधी तुम्ही साल सकट शेंगदाणे वापरले तर अजून चांगलं, कारण की सालमध्ये भरपूर प्रोटीन असतं
म्हणून साल न काढता शेंगदाणे वापरले तर बेटर. आता बघा, त्यानंतर आता मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकते त्याच्यामध्ये, एकदम छोटासा. त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे लिंबू. तर मी अर्ध्या लिंबूचे फोड कापून ते पिळून घेते त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तुम्ही एकदा बनवून बघा, नक्की ट्राय करा. इतकी सुंदर लागते, एकच नंबर होते भाजी. आता टाकायचं आहे त्याच्यात मीठ. मीठ आता शेवटी का टाकायचं की कारण मिठाला पाणी सुटतं, आणि जर कधी आपण ते लवकर टाकलं, कदाचित जर कधी भेंडी ओलसर जर राहून गेली, तर मग मीठमुळे ती भेंडी जी आहे ना, मग ती अशी चिकट होऊन जाते. मग चिकट झाली की मग त्या भाजीला काही चव राहत नाही, जशी आपल्याला पाहिजे तशी. आता मीठ वगैरे झालं सगळं टाकून, आता आपण झाकण ठेवून कमीत कमी 5 मिनटं 2 मिनटं म्हणजे 2-3 मिनटं ठेवून द्यायची. जोपर्यंत ही भेंडी आपल्याला म्हणजे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचे. मध्ये मध्ये तिला चेक करत राहायचे, ज्यामुळे म्हणजे ती लटकायला नको खाली. आणि गॅस आहे ना, तो मीडियम ठेवायचा आहे. तर मी भेंडी चेक केली, थोडी कच्ची आहे. मी परत 2 मिनटं झाकण ठेवलं आणि परत तिला 1-1 मिनटं राहू दिलं. त्यानंतर आता बघितलं, वा, छान झाली आपली भेंडी, आता मस्त शिजलेली आहे. तर ह्या भेंडीसोबत तुम्ही डाळ भात वगैरे पण करू शकतात, मस्त लागते डाळ भातासोबत. त्यानंतर आता मी ही भेंडी जी आहे एका कटोऱ्यात काढून घेते. तर बघा, अशा प्रकारे आपली भेंडी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व काही तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. त्यानंतर आता मी मस्त टाकली हिरवीगार कोथिंबीर. तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते, खूप सुंदर लागते, एकच नंबर भाजी होते. ओके, तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर प्लीज बघता व्हिडिओ, पण व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा व चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.